नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 4 चतुर हिराबाई या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया चतुर हिराबाई या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. माणिकच्या बायकोचे नाव काय होते? उत्तर: माणिकच्या बायकोचे नाव हिराबाई होते. 2. माणिकला बाहेर किती बैल दिसले? उत्तर: माणिकला बाहेर एकच बैल दिसला. 3. माणिक व माणिकची बायको कोठे गेली? उत्तर: माणिक व माणिकची बायको बैल बाजारात गेले. 4. कोणाचा आवाज ऐकून चोर घाबरला? उत्तर: हिराबाईचा आवाज ऐकून चोर घाबरला. 5. हिराबाईचा बैल कोठे सापडला? उत्तर: हिराबाईचा बैल बाजारात सापडला. 6. हिराबाई बैलाचे डोळे बंद करून चोराला काय म्हणाली? उत्तर: हिराबाई बैलाचे डोळे बंद करून बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग असे चोराला म्हणाली. 8. बैलाचा कोणता डोळा अधू होता? उत्तर: बैलाचा कोणताच डोळा अधू नव्हता. 11. चोराने कोणता डोळा अधू असल्याचे सांगितले? उत्तर: चोराने अगोदर उजवा मग डावा डोळा अधू असल्याचे सांगितले. 12. माणिककडे किती बैल होते? उत्तर: माणिककडे 2 बैल होते. 13. चोराला कोण घेऊन गेले? उत्तर: चोराला पोलीस घेऊन गेले. प्रश्न क्रमांक 2. कोण ते लिहा. माणिकची बायको हिराबाई. चोरीला गेलेला बैल. हिराबाईचा आवाज ऐकून घाबरणारा चोर. बैलाचे डोळे बंद करणारी हिराबाई. चोराला घेऊन जाणारे पोलीस. प्रश्न क्रमांक 3. कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1. अहो, हा पहा आपला बैल. उत्तर: असे हिराबाई माणिकला म्हणाली. 2. बरोबर सांगितले तर बैल तुझा. उत्तर: असे हिराबाई चोराला म्हणाली. प्रश्न क्रमांक 4. रिकाम्या जागा भरा. 1. माणिकने टिंबटिंब हाक मारली. उत्तर: माणिकने बायकोला हाक मारली. 2. माणिक व माणिकची बायको टिंबटिंब गेली. उत्तर: माणिक व माणिकची बायको बैल बाजारात गेली. 3. हिराबाईने बैलाचे टिंबटिंब हाताने बंद केले. उत्तर: हिराबाईने बैलाचे डोळे हाताने बंद केले. 4. माणिक व हिराबाई बैल घेऊन आनंदाने टिंबटिंब गेले. उत्तर: माणिक व हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले.
प्रश्न क्रमांक 5 विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. उठला, बसला. एक, अनेक. सापडला, हरवला. माझा, तुझा. बंद, उघडे. मग, आता. बरोबर, चूक. उजवा, डावा. चोर, पोलीस. आनंद, दुःख. प्रश्न क्रमांक 6 समान अर्थाचे शब्द लिहा. पहाट, सकाळ. प्रभात, उषःकाल. चतुर, हुशार, चाणाक्ष. डोळे, नयन, नेत्र, लोचन. हात, कर, हस्त. आनंद, हर्ष, मोद, संतोष. घर, गृह, आलय, निवास. प्रश्न क्रमांक 7 अनेक लिहा. एक बैल, अनेक बैल. एक हाक, अनेक हाका. एक चोर, अनेक चोर. एक डोळा, अनेक डोळे. एक हात, अनेक हात. एक घर, अनेक घरे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठाखाली पान नंबर 13 वरती वाचूया लिहूया या शीर्षकाखाली असे काही शब्द दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डाव्या बाजूस काही अक्षर दिलेली दिसत आहेत आणि त्या अक्षराने सुरू होणारे हे पुढे शब्द दिलेले आहेत. हे शब्द आपल्याला ऐकायचे आहेत, म्हणायचे आहेत व दिल्याप्रमाणे ते लिहायचे आहेत. अशाच प्रकारे वेगवेगळी अक्षरे दिली असता त्या अक्षराने सुरू होणारे अशाच प्रकारचे शब्द आपल्याला लिहिता आले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द आता आपण वाचूया. च वरून चमचा. चार, चाक. 40. छ वरून छकुला. छान. छमछम. छाया. ज वरून शब्द पहा. जहाज. जेवण. जोडी. जनता. झ वरून झबला. झाड. झाकण. झुरळ. श वरून शेळी. शतक. मशाल. माशी. श वरून काही शब्द. षटक. षटकार. षटकोन. विशेष. स वरून शब्द. ससा. कासव. दिवस. खसखस. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ क्रमांक 4 चतुर हिराबाई या पाठाखाली पान नंबर 13 वरती आपल्याला मोठ्याने वाच व पाटीवर लिही यासाठी एक उतारा दिलेला आहे. या उतार्यामध्ये 2 मात्रा असलेले, एक काना 2 मात्रा असलेले असे काही शब्द दिले आहेत. हे शब्द आपल्याला न अडखळता, न चुकता योग्य उच्चारात वाचता आले पाहिजेत. या शब्दांचा आपल्याला सराव व्हावा यासाठी हा उतारा दिलेला आहे. हा उतारा केवळ वाचायचाच नाही तर लिहिताही आला पाहिजे. वाचनाचा व लेखनाचा सराव व्हावा यासाठी हा उतारा आपल्याला दिला आहे. अशाच प्रकारचे उतारे वाचनाचा व लिखाणाचा आपण सराव केला पाहिजे. आता दिलेला उतारा आपण वाचूया. औसा गावी आमचा दौलतवाडा आहे. मधोमध चौक आहे. तिथे हौद आहे. हौदात कारंजे आहे. चौफेर फुलझाडे आहेत. बाहेर बैलांचा गोठा आहे. आजोबा बैलांना वैरण टाकतात. बैल औत ओढतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा आपल्या पाटीवरती किंवा वहीमध्ये न चुकता सुंदर हस्ताक्षरात मोठ्याने वाचून लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 चतुर हिराबाई या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.